या गरमीमुळे सूर्यदेव पण लवकरच उजेड करतात. म्हणजे चंगू मंगू झोपले आणि खिडकीकडून बघते, बापरे बाप एवढं कडक ऊन आलेलं, काय बघू, राहू द्या पडदा लावून घेते. कारण की हे दोघं पण उठले ना तर मला नाश्ता बनवायला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे ते मध्ये मध्ये येऊन हैराण करतात. तर फटाफट चाय आणि पराठा बनवून घेते. भरपूर दिवसापासून चाय आणि पराठा खायचं मन करत होतं, मग ते बनवून घेते. तेवढ्यात चंगू मंगू पण उठतात आणि मी घेऊन बसते पहिला चाय पराठा, कारण की मला भरपूर दिवसापासून खायचं होतं. चाय पराठा बनवूनच मी थांबून घेते आणि परत चाय पराठा खायला घेते. असंच आमच्या सकाळी जेवण वगैरे. आणि दुपारी आमच्या चंगूला बघा जरा पण भीती वाटत ना, उतरा जवळची ड्रम मधून पाणी घेते आणि स्वतःवर टाकत राहते, कारण की तिला भरपूरच गरम. हिच्या अशा वागण्यामुळे खरंच मला भीती वाटते, पण तिला अजिबात भीती असो. मग संध्याकाळ असं झालं ना की नवऱ्याला सांगितलं जेवण काय बनवतं, एवढं ऍटिट्यूड मध्ये बोललोय की तुला जेवण व्हायचं बनवून मला नको विचार. आणि नंतर फोन करून बोलतोय की मी येताना मटण घेऊन येतोय. आता हे मला राग काढायचा होता, कारण की मी सोयाबीन भिजत घातलंय गरमपर्यंत. मी बोलले आणि तू स्वतःच बनव. आणि यांना भरपूर दिवसाला आम्ही बोलत नाहीये ना, आज नवऱ्याला थोडं असं वाटत होतं की आता स्टॉप करा हे सर्व, म्हणून स्वतः बनवायला लागलेलं. असं तर बनवतच कधी कधी, पण आज जरा माझ्यासाठी स्पेशल होतं. मग मस्त आराम करून घेते. आणि चालेल म्हणजे काय माहिती लाईटीला रोग झालाय का, काय लाईटच नव्हती. असं मग चंगू मंगूला मस्त नाश्ता जेवण वगैरे भरून घेते आणि थोड्या वेळासाठी बाहेर जाते, कारण की मी तर जेवणार नव्हती एवढ्या लवकर, गरमीमध्ये जेवण जात पण एवढ्या लवकर. ह्यांना बाहेर घेऊन जाते थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आज येताना छास घेऊन येतो. मग फटाफट जेवायला बसतो. जेवायला एकटाच बसतो आणि नंतर मला बोलतो तू जेवत नाही का, तर मी बोलते हा ठीक आहे मी जेवायला बसते. तर मला एक खुशी झाली की मला बकऱ्याच्या मटणामध्ये हड्डी भरपूर आवडते आणि ती त्यांनी माझ्यासाठी स्पेशल ठेवलेली, कारण की त्याला मला आज मनवायचं भरपूर ट्राय केलं. पण आता पण मी पण एवढ्या लवकर हार नाही, मला थोडा नखरे मी पण करेन. एवढे नखरे त्याने केले 3-4 दिवस मी कंटिन्यू त्याच्या मागे लागले, पण त्याला तो नखरे करतो आता मी नखरे करतो. असं तर रात्री मी व्हिडिओ एडिटिंग करताना हर्षला झोप नव्हती येत, बोलत होता मम्मी मी तू एडिटिंग कर, मी तुझ्यासोबत बसून राहतो. तर तू माझ्यासोबत बसवतो. मला हे बघून खरंच बरं वाटलं, कारण की तू मला सपोर्ट करतो. नवऱ्याने सपोर्ट करायला पाहिजे, पण माझा मुलगा सपोर्ट करतो. मला त्याच्यावर खूप प्रेम आलं, असं गोड संभाळलंय. तर चला आम्ही व्हिडिओ एडिटिंग करते, उद्या व्हिडिओ अपलोड होणार. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. चला बाय.